रामकृष्ण हरी सर्वांना. आज दिनांक 6 जून 2026 वार बुधवार. आपण याच्या आधीच्या माऊलींच्या सेवेमध्ये 9 अध्याय पूर्ण करून 10व्या अध्यायाला सुरुवात केली होती. 10व्या अध्यायाच्या पहिल्या 10 ओव्यांचं वाचन झालं होतं. आता आपण आजच्या माऊलींच्या सेवेला सुरुवात करूया. प्रथम माऊलींच्या समाधीचे स्मरण करूया. गणेश वंदना करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नादतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी. सर्व संतांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात करूया. अध्याय 10वा ओवी क्रमांक 11. केहुता कल्पतरुवरी फुलोरा काय सेनी पाहुणेरी क्षीरसागरा. ऐसा कवने वासी कापरा सुवासुदेव. चंदनाते काय सेनी चर्चावे अमृताते केहुते रांधावे. गगनावरी उभवावे घडे केवी तैसे श्री गुरुचे महिमान. आकळीती के असे साथन हे जाणूनी मिया नमन. निवांत केले तरी प्रज्ञेचे नियाथिले पण श्री गुरु समर्थारूप करू म्हणे. तरी मोतियासी भिंग देणे तैसे होईल का. 15.5 रजतवाणी तैसी स्तुतीशी बोलणी. उगायाची माथा ठेविजे चरणी हेची भले. मग म्हणतले जी स्वामी भलेनी ममत्व देखिले तुम्ही. म्हणून कृष्णार्जुन संगमी प्रयाग वाटू जहालो. मागा दूध दे म्हणतली यासाठी आघवी याची क्षीराब्दीची करुणी वाटी. उपमन्यू पुढे दुर्जटी ठेविली जैसी नातरी वैकुंठ पीठ नायके. रुसला ध्रुव कौतिके विजवला देऊनी भातुके. ध्रुवपदाचे तैसी ब्रह्मविद्या राहो सकळ शास्त्रांचा विसवंता ठाओ. ते भगवद्गीता ओविया गाओ ऐसे केले जे बोलणी याचा राणी हिंडता. नायके जे फळली या अक्षरांची वार्ता. परिदेवाचाची केली कल्पलता विवेकाची. होती देहबुद्धी एकसरी ते आनंद भांडारा केली ओवरी. मन गीतार्थ सागरी जळशयन झाले तैसे एक एक देवांचे करणे. अपार बोलो केवी मी जाणे तरी अनिवादलो धीटपणे ते उपसाई जोची. आता आपुलेनी कृपा प्रसादे मिया भगवद्गीता ओवी प्रबंधे. पूर्वखंड विनोदे वाखिनले प्रथमी अर्जुनाचा विषादू. तुझी बोलला योगी विशदू. परी सांख्य बुद्धीसी भेदू जाऊनिया. तिची केवळ कर्म प्रतिष्ठिले तेची चतुर्थी ज्ञानेशी प्रगटिले. पंचमी गवरिले योगतत्व तोची षष्टामजी प्रगट. आसना लागोनी स्पष्ट
जीवात्म भाव एकवट होती जेणे, तैसेची जे योग स्थिती आणि योग भ्रष्टाची गती, ते आघवीची उपपत्ती सांगितली. तयावरी सप्तमी प्रकृती परिहार उपक्रमी, भजिती जे पुरुषोत्तमी ते बोलिले चारी, पाठी सप्तमीची प्रसन्न सिद्धी बोलोनी प्रयाण सिद्धी. एवं ते सकळ वाक्य अवधी अष्टमाध्यायी. आता शब्द ब्रह्म्य सांख्यके, जे तुला काही अभिप्राय पिके, ते तुला महाभारते एके लक्ष जोडे. आता 18 पर्वी भारती, ते लाभे कृष्णार्जुन वाचोक्ती, आणि जो अभिप्राय सातेशती, तो एकेलाची नवमी. म्हणून नवमीची अभिप्राया, सहसा मुद्रा लावव्या, बिहाला मी वाया गर्व का करू. अहो गुळा साखरे मालयाचे, हे बांधे तरी एकची रसाचे, परिस्वाद गोडीचे आन आन जैसे. एक जाणून या बोलती, एक ठाये ठाव जाणवती, एक जाणू आता हारपती, जाणते गुणेशी. हे असे अध्याय गीतेचे, परी अनिर्वाच्य नवमाचे. तो अनुवादला हे तुमचे सामर्थ्य प्रभू. का एकची काठी तपिन्नली, एकी सृष्टीवरी सृष्टी गेली, एकी पाषाण वाहुनी उतरली समुद्री कटके, एकी आकाश सूर्या ते धरिले, एकी समुद्र चुळ भरिले, तैसे येजनेन तया करवी बोलविले. अनिर्वाच्य तुम्ही, परी हे असो येत ऐसे, राम रावण झुंजले कैसे, राम रावण जैसे मिनले समरी, तैसे नवमी कृष्णाचे बोलणे, ते नवमीची आची ऐसे मी म्हणे. या निवाळा तत्वज्ञ जाणे, जया गीतार्थ हाती. एवं नव ही अध्याय पहिले, मिया मती सारखी वाखिनले. आता उत्तम खंड उपाहिले, ग्रंथांचे ऐका. एथ विभूती प्रति विभूती प्रस्तुत अर्जुना सांगे जती, ते विद्वदा रसवृत्ती म्हणी पैल कथा. देशीचे नागरपणे, शांत शृंगारात जिने, तरी ओविया होती लेणे साहित्यासी. मूळ ग्रंथीची या संस्कृता, वरी मराठी नीट पुढता. अभिप्राय मानली या उचिता, कवन भूमी हे न चोजवे. जैसा अंगाचे नि सुंदरपणे, लेणी आसी अंगाची होय लेणे. अलंकारिले कवन कवने, हे निर्वचना. तैसी देशी आणि जाणी संस्कृती वाणी, एका भावार्थाच्या सोकासनी. शोभती आयनी चोखट ऐका, उठावली या भावरूपा, करिता रसवृत्तीची लागे वडप. चातुर्य म्हणे पडप, जोडले आम्हा, तैसे देशीचे लावण्य, हिरोनी आणिले तारुण्य. मग रचिले अगण्य गीता तत्व, तैसा चराचर परमगुरु, चतुरचित्त चमत्कारू. तो एका यादवेश्वरू, बोलता झाला ज्ञानदेव निवृत्तीचा म्हणे, काही बोलिला श्रीहरी देणे. अर्जुना आघवियाची मातू अंतकरणे, घडवता हासी. श्री भगवान उवाच, भूय एव महाभावो, शृणु मे परं वचः, यत्तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया. आम्ही मागील जे निरूपण केले, ते तुझे अवधानची पाहिले, तवटासे नवे भले पुरते आहे. घटी थोडेसे उदक झालीजे, ते नेना गळे तरी वरिता भरिजे. तैसे परसोनी पाहिलासी तव परिसवजे, ऐसेची होतसे अवचितयावरी सर्वस्व सांडिजे. चोख तरी तुझी भांडारी कीजे, तैसा तू आता माझे निजधामकी. तैसे अर्जुना येऊते सर्वेश्वरे, पाहुनी बोलिले आदरे. गिरी देखुनी सुभरे, मेघू जैसा, तैसा कृपाळुवांचा रावो. म्हणे ऐके गा महाभावो, सांगितलाची अभिप्रायो. सांगेन पुढती, प्रतिवर्षी क्षेत्र पेरिजे, पिके तरी वाहेनु बघिजे. पिकासू निवाळू देखिजे, अधिकाधिक पुढती पुटे देता. जोडे वाणीची अधिकता, ते सोने पांडुसुता, शोधुईची आवडे. तैसे येथ पारथा, तुझा आभार नाही सर्वथा. आम्ही आपुलियाची स्वार्था, बोलोनी आम्ही. अगा बाळकाले विविजे लेणे, त्याच प्रमाण ते काय जाणे. तो सोहळा भोगणे,
जननी येसे दृष्टी तैसे तुझे हित आघवे जव जव का तुझ पावे तव तव आमुचे सुख दुनावे ऐसे आसे आता असे हे विकळी मज उघडे तुझी आवडी म्हणून तृप्तीची सवडी बोलता न पडे आम्हा येतुलियाची कारणे तेची ते तुझशी बोलणे परी असो हे अंतकरणे अवधान दे ऐक एके सुवर्म वाक्य माझे परम जे अक्षर लेवुनी परब्रह्म तुझ खेवासी आले तरी किरीटी तू माते नेनसी ना निरुते तरी गाजो मी येथे ते विश्वची हे. आता आपण माऊलींच्या 10व्या अध्यायातील 63 ओव्यांपर्यंत वाचन करत आहोत. आता त्यांचा मराठीत अर्थ बघूया. तर अध्यायाची प्रस्तावनाच माऊली करत आहे. त्या प्रस्तावनेतील परत मी पहिल्या ओळीपासूनचा अर्थ मी आता वाचत आहे. स्पष्ट बोध करण्यात चतुर असलेल्या व विद्यारूपी कमलाचा विकास करणाऱ्या व परावाणीचा विषय स्वरूप स्थिती हीच कोण तरुण स्त्री त्या स्त्रीची विलास करणारा श्री गुरु तुम्हास माझा नमस्कार असो. अहो संसाररूपी अंधाराचा नाश करणाऱ्या सूर्या निरुपम अशा श्रेष्ठ सामर्थ्याने युक्त ज्वानीच्या भरात असलेल्या ज्ञानरूप चौथ्या अवस्थेचे स्नेहाने पालन करणे ही ज्यांची क्रीडा आहे अशी श्री गुरु तुम्हास माझा नमस्कार असो. अहो सर्व जगाचे पालन करणारे कल्याणरूपी रत्नांची खाण असलेले भक्तरूपी वनातील चंदन असलेले आणि पूजा करण्यास योग्य असलेले देव तुम्हास माझा नमस्कार असो. शहाण्या चित्तरूपी चकोरस आनंद देणारा चंद्रा ब्रह्मानुभवाच्या राजा वेदगुणांच्या समुद्रा व कामाला मोहित करणाऱ्या तुम्हाला माझा नमस्कार असो. शुद्ध भावाने भजन करण्यास योग्य असणारे संसाररूपी हत्तीच्या गंडस्थळाचे नाश करणारे व विश्वाच्या उत्पत्तीचे स्थान असणारे अहो श्री गुरुया तुम्हास माझा नमस्कार असो. तुमची कृपा हाच कोणी गणेश तो जेव्हा आपले सामर्थ्य देतो तेव्हा सर्व विद्यांमध्ये बालकाचा देखील प्रवेश होतो. आपण जे श्री गुरुदेव त्या आपली उदारवाणी जेव्हा भिवू नक्य असे आश्वासन देता तेव्हा शांतादी नवरस रूपी दिव्यांचा ठाव लागतो. म्हणजे नवरस रूपी दिवे प्रज्वलित केले जातात. महाराज आपले प्रेम हीच कोणी सरस्वती तिने जर मुक्याचा अंगीकार केला तर तो पैजेने बृहस्पती बरोबर वादविवाद करतो. हे राहू द्या. ज्याच्यावर आपली कृपादृष्टी पडते अथवा आपला वरद हस्त ज्याच्या मस्तकावर ठेवला जातो तो जीवच खरा परंतु तो शिवाच्या बरोबरीला येतो. एवढ्या सर्व गोष्टी ज्या सामर्थ्याने होतात त्यांचे मी कोणत्या विशेष बोलण्याने वर्णन करू. सूर्याचे शरीर चकाचकीत दिसावे म्हणून त्यास लोखंडाच्या आरशाप्रमाणे घासण्याची जरूर आहे काय? कल्पतरूला फलद्रूप होण्यास मोहर कशाला फुटावयास पाहिजे? क्षीर समुद्राला कशाने पाहुणचार करावा? त्याचप्रमाणे कोणत्या वासाच्या योगाने कापुराला सुगंधित करावे? चंदनाला कशाची ओटी लावावी? अमृताचे पक्वान्न कसे तयार करावे? आकाशावर मांडव घालणे शक्य आहे काय? त्याप्रमाणे श्री गुरूंच्या मोठेपणाचे आकलन करणारे साधन कोठे आहे? कुठेही नाही. हे लक्षात घेऊन मी निमूटपणाने त्यांना नमस्कार केला. जर बुद्धीच्या संपन्नतेवर समर्थ श्री गुरूंचे यथार्थ वर्णन करून म्हणेन तर ते माझे करणे मोत्यांना चकाकी येण्याकरता अभ्रकाचे पुट देण्यासारखे होईल. 15.5 दराच्या 52 कशी सोन्याला ज्याप्रमाणे चांदीचा मुलामा द्यावा त्याप्रमाणे मी केलेल्या स्तुतीच्या भाषणाचा प्रसार होणार आहे. म्हणून यापुढे काहीही न बोलता आपल्या पायावर मस्तक ठेवावे हेच बरे. नंतर ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, अहो स्वामी, चांगल्या प्रेमाने ज्ञानेश्वर आमचा आहे ह्या भावनेने तुम्ही माझ्याकडे पाहिले. त्यामुळे कृष्णार्जुन संवाद रूपे गंगा यमुनांच्या संगमाच्या प्रयागावर मी वड झालो. मागे दूध दे अशी विनंती केल्यावरून सर्वच क्षीरसमुद्राची वाटी करून शंकराने उपमन्यूच्या पुढे जशी ठेवली किंवा वैकुंठाधीश प्रभूने रुसलेला जो ध्रुव त्याचा अढळपदाचा खाऊ घेऊन कौतुकाने समजूत घातली त्याप्रमाणे
गीता जी ब्रह्मविद्येचा राजा आहे व सर्व शास्त्रांचे विश्रांती स्थान आहे, ती भगवद्गीता मी प्राकृत ओवी छंदात गावी, असे श्री गुरुने केले. हे पहा, शब्दरूपी अरण्यामध्ये वाटेल तितके भटकले असता त्या वाचारूप वृक्षास विचारूप फळे आल्याची गोष्ट कानावर येत नाही, परंतु वाचाच विचारांचा कल्पवृक्ष केली. माझ्या बुद्धीने जे देहाशी एकासारखे तादात्म्य केले होते, त्या माझ्या बुद्धीला देह तादात्म्यापासून सोडवून आनंदरूपी खजिन्याची खोली केली आहे आणि माझे मन गीतेच्या अर्थरूपी क्षीरसमुद्रात महाविष्णू झाले. माझ्या बुद्धीने जे देहाशी एकसारखे तादात्म्य केले होते, त्या माझ्या बुद्धीला देह तादात्म्यापासून सोडवून आनंदरूपी खजिन्याची खोली केली आणि माझे मन गीताच्या अर्थरूपी क्षीरसमुद्रात महाविष्णू झाले. त्याप्रमाणे श्री गुरूंच्या एक लीला आहेत, त्या अनंत असल्यामुळेच त्यांचे वर्णन करावयाचे मला कसे कळेल. असे असूनही बेडरपणे जो काही मी अनुवाद केला, तो महाराज सहन करा. एवढा वेळा आपल्याला कृपेच्या प्रसादाने मी भगवद्गीतेचा पहिला भाग विनोदाच्या ओवीच्या छंदात वर्णन केला. पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाचा खेळ सांगितला, दुसऱ्यामध्ये स्पष्ट निष्काम कर्मयोग सांगितला, परंतु ज्ञानयोग आणि बुद्धियोग यांच्यात काय फरक आहे तो दाखवून सांगितला. तिसऱ्यात केवळ कर्मयोग सांगितला, तोच कर्मयोग चौथ्यात ज्ञानासह सांगितला आणि पाचव्यात गूढ रीतीने अष्टांग योग सांगितला. ज्याच्या योगाने जीवात्म्याचे ऐक्य होते, तेच योगाचे तत्व आसनापासून प्रारंभ करून तो समाधीपर्यंत स्पष्ट तऱ्हेने सहाव्यात उघड केले. त्याचप्रमाणे योग सिद्धी झालेल्याची स्थिती आणि योगाचे आचरण करीत असता मध्ये स्मरण आलेल्या जी गती प्राप्त होते, तो सर्व विचार सहाव्या अध्यायात सांगितला. त्यानंतर सातव्या आरंभी कार्यकारण असे दोन प्रकारांनी प्रकृतीचे रूप सांगून भगवंताला भजणारे ते 4 प्रकारचे भक्त, त्यांचे वर्णन केले. नंतर सातव्या अध्यायात शेवटी सांगितलेल्या 7 वाक्यांसंबंधी आठव्याच्या प्रारंभी अर्जुनाने विचारलेल्या 7 प्रश्नांची उत्तरे देऊन प्राणसिद्धीचा प्रकार सांगितला. अशा रीतीने सर्व 7 प्रश्नांची उत्तरे देऊन 8व्या अध्यायात ते प्रश्न संपवले. आता असंख्यात असलेल्या वेदांमध्ये जेवढा म्हणून मतलब प्राप्त होतो, तेवढा सर्व 1 लक्ष ग्रंथ असलेल्या महाभारतामध्ये सापडतो. आता भारताच्या 18 पर्वांमध्ये जो काही अभिप्राय आहे, तो कृष्णार्जुनाच्या संवादामध्ये गीतेत प्राप्त होतो आणि गीतेच्या 700 श्लोकांमध्ये जो अभिप्राय आहे, तो एकट्या 9व्या अध्यायात आहे. म्हणून 9व्या अध्यायातील मतलब पूर्ण झाला असे दाखविणारा लेखन सीमेचा शिक्का त्यावर एकदम द्यावयास भ्यायलेला जो मी, तो 9व्या अध्यायाचा अभिप्राय पूर्णपणे सांगितला, असा व्यर्थ अभिमान कशाकरता धरू. अहो, गूळ, साखर व राब यांचे आकार जरी एकाच रसाचे झाले आहेत, तरी त्यामध्ये गोडीचे स्वाद जसे निरनिराळे आहेत, त्याप्रमाणे 18 अध्याय हे एकाच गीतेचे आहेत व त्यामध्ये एकाच ब्रह्मरसाचे वर्णन आहे, पण त्यांच्या परिणामाकडे पाहिले तर ते निरनिराळे आहेत. ते असे की काही अध्याय अधिष्ठान ब्रह्मस्वरूपाला जाणून त्यांचे वर्णन करतात, काही अध्याय त्या ठिकाणीच तू ब्रह्म आहेस अशी जाणीव करून देतात व काही अध्याय जाणावयास गेले असता जाणण्याच्या धर्मासह जाणणारा हरपून जातो, ब्रह्मरूप होतो. असे हे गीतेचे अध्याय आहेत. परंतु 9वा अध्याय शब्दाने सांगण्याच्या पलीकडचा आहे, तो देखील मी स्पष्ट करून सांगितला. महाराज, जी सर्व शक्ती आपली आहे, एकाच वसिष्ठ ऋषीच्या काठीने सूर्याप्रमाणे प्रकाश केला, एकाने विश्वामित्राने या जगाहून वेगळे जगच निर्माण केले व एकाने नल वानराने दगड पाण्यावर टाकून समुद्रावरून सैन्य पार उतरून नेले, एकाने मारुतीने आकाशात असलेल्या सूर्यास पकडले, एकाने अगस्तीने एका घोटातच समुद्र प्राशन केला, त्याप्रमाणे मी जो आजान त्या माझ्याकडून बोलण्याचा पलीकडे असलेल्या 9व्या अध्यायाचा अभिप्राय तुम्ही बोलला. परंतु हे असो, येथे असे आहे की राम व रावण हे एकमेकांशी कसे लढले हे सांगायचे असेल तर जसे राम रावण हे एकमेकास युद्धात भेटले तसे असे सांगावे लागते. त्याप्रमाणे 9व्या अध्यायात श्रीकृष्णाने केलेला जो उपदेश, तो 9व्या अध्यायासारखाच आहे असे माझे म्हणणे आहे. हा मी केलेला निर्णय ज्याला गीतेच्या अर्थाचे आकलन झाले आहे, त्या तत्ववेत्याला पटेल. त्याप्रमाणे पहिल्या 9ही अध्यायांचे मी आपल्या बुद्धीप्रमाणे व्याख्यान केले. आता गीता ग्रंथाचा राहिलेला दुसरा भाग प्राप्त झालेला आहे, तो ऐका.
या अध्यायात अर्जुनाला विशेष व सामान्य विभूती सांगितल्या जातील. ती कथा चातुर्याने व रसयुक्त वर्णनाने सांगितली जाईल. मराठी भाषेतील सौंदर्याने शांतरस शृंगाररसाला जिंकील व ओव्या तर अलंकारशास्त्राला भूषण होतील. मूळ संस्कृत गीता ग्रंथावर माझी असणारी मराठी टीका जर चांगली वाचली आणि योग्य रीतीने दोन्हीचा अभिप्राय जर चांगला पटला तर कोणता ग्रंथ मूळ आहे हे कळणार नाही. ज्याप्रमाणे शरीराच्या सौंदर्याने शरीर हेच अलंकारास भूषण होते, अशा स्थितीत कोणी कोणाला शोभ आणली याची निवड होत नाही, त्याचप्रमाणे माझी मराठी भाषा व संस्कृत भाषा या दोन्ही एकाच अभिप्रायाच्या पालखीत शोभतात. त्या तुम्ही चांगल्या बुद्धीने ऐका. गीतेचा पुढे आलेला अभिप्राय सांगत असता शृंगारादी नवरसांचा वर्षाव होतो व चातुर्य म्हणते, आम्हाला प्रतिष्ठा प्राप्त झाली. वर्षा ओवी सांगितलेला परिणाम ज्याच्या योगाने होईल तसे मराठी भाषेचे सौंदर्य घेऊन नवरसांना तारुण्य आणले व अमर्याद गीता तत्व रचले, म्हणजे गीतेवर टीका केली. याप्रमाणे संपूर्ण जगाचे श्रेष्ठ गुरु असलेले व शहाण्यांच्या चित्ताला आश्चर्यभूत असणारे असे जे यादवातील श्रेष्ठ श्रीकृष्ण ते बोलले आहेत ते ऐका. निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात, त्या श्रीकृष्णांनी काय भाषण केले ते ऐका. श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, तू सर्व गोष्टींनी अंतःकरणाचा धड आहेस. श्रीकृष्ण म्हणाले, हे महाभाव अर्जुना, माझ्या भाषणाने संतोष पावणाऱ्या तुला तुझ्या हिताच्या इच्छेने जे मी आणखी देखील सांगत आहे ते माझे श्रेष्ठ भाषण ऐक. आम्ही पूर्वी जे व्याख्यान केले त्यामुळे तुझे लक्ष किती आहे हेच आजमावून पाहिले. त्यात ते अपुरे नाही तर चांगले पूर्ण आहे असे आढळून आले. ज्याप्रमाणे घागरीत थोडेसे पाणी घालावे व ते गळाले नाही तर आणखी जास्त भरावे, त्याप्रमाणे तू ऐकावे म्हणून सांगितले. तेव्हा तुला आणखी ऐकावे असे वाटू लागले. एखाद्या अकस्मात आलेल्या मनुष्यावर आपले सर्व सोपवावे व तो प्रामाणिक आहे असे आढळून आले तर त्यालाच खजिनदार करावा. त्याप्रमाणे आम्ही तुला सांगितलेले तू लक्षपूर्वक ऐकतोस अशी आमची खात्री झाल्यामुळे तू आता आमचे राहण्याचे ठिकाण झाला आहेस. याप्रमाणे सर्वांचे प्रभू जे श्रीकृष्ण ते अर्जुनाला एवढ्या योग्यतेचा पाहून त्याचबरोबर प्रेमाने बोलावयास लागले. ज्याप्रमाणे डोंगर पाहून मेघांची दाट फळी येते, त्याप्रमाणे मोठ्या प्रेमभराने कृपाळूंचे राजे श्रीकृष्ण म्हणाले, अरे भाऊ अर्जुना, ऐक. सांगितलेलाच मतलब आम्ही पुन्हा सांगतो. प्रत्येक वर्षाला शेताची पेरणी करावी आणि जर ते पिकेल तर त्याची मशागत करण्याचा कंटाळा करू नये, कारण त्यामुळे पिकाची निष्पत्ती अधिकाधिक झालेली दिसते. ज्या सोन्याला वारंवार क्षाराची पुटी दिली असता त्याचा कस अधिकाधिक वाढत जातो, अर्जुना ते सोने शुद्ध करावेच लागते. अर्जुना, त्याप्रमाणे येथेही आहे. या सांगण्यात तुझ्यावर मुळीच उपकाराचे ओझे नाही, कारण आम्ही आपल्या स्वार्थासाठी बोलत आहोत. अरे, मुलाला दागिने घालतात, पण ते मूल त्याप्रमाणे दागिन्यांना जाणते काय? दागिन्यांची मुलाला आलेल्या शोभेचा आनंद आईने आपल्या दृष्टीने भोगायचा असतो. त्याप्रमाणे तुझे सर्व हित जसजसे तुला समजतस तसा आमचा आनंद दुप्पट होतो, अशी वस्तुस्थिती आहे. आता हे अलंकारिक बोलणे राहू दे. तुझ्यावर माझे उघड प्रेम आहे, म्हणून तुझ्याशी बोलताना तृप्तीचा शेवट होत नाही, म्हणजे तुझ्याशी बोलणे पुरेसे वाटत नाही. आम्हाला एवढ्याकरिता तेच ते फिरून तुझ्याशी बोलावे लागते. परंतु हे असू दे, तू मनापासून लक्ष दे तर ऐक. मर्मज्ञ अर्जुना, आमचे श्रेष्ठ बोलणे ऐक. हे आमचे बोलणे म्हणजे ब्रह्मच अक्षरांचा अंगरखा घालून तुला आलिंगन देण्यास आले आहे. तरी अर्जुना, तू आम्हाला खरोखर जाणत नाहीस ना? तर जाणत नसलास तर सांगतो. येथे जे आम्ही तुझ्यापुढे उभे आहोत तो दिसतो एवढा मर्यादित नसून आम्ही म्हणजेच हे विश्व आहोत. आपला 63 ओव्यांचा मराठीत अर्थ वाचून झालाय. झालेली माऊलींची आजची सेवा माऊलींच्या समाधीवर अर्पण करू. आणि सेवेला पूर्ण विराम देऊया. रामकृष्ण हरी.